नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी. आपण ही पुरणपोळी गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हे सुद्धा बघा मी कशा पद्धतीने ही पुरणपोळी बनवते. मी माझ्या पद्धतीने कशी पुरणपोळी बनवते त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पुरणपोळी करून दाखवलेली आहे. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी एक मोठा ग्लास भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला आता जितपत इथे पुरण बनवायचं आहे तितकी तुम्ही 1 किंवा 2 ग्लास इथे डाळ घेऊ शकता. इथे आता आपल्याला कुकरमध्ये घालून ही डाळ स्वच्छ अशी 3 ते 4 पाण्याने मी इथे धुवून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने चोळून आपल्याला ही डाळ छान अशी धुवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही इथे मी डाळ छान अशी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये 2 ग्लास पाणी घालून ही डाळ आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी इथे आपल्याला एक्स्ट्राच घालायचं आहे, म्हणजे कटाच्या आमटीसाठी आपल्याला हे पाणी काढता येईल. त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल आणि थोडीशी हळद घालून हे आपल्याला छान असं 3 ते 4 शिट्ट्या या कुकरच्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही अगदी बारीक इथे मी रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी परत रवा घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 छोटा चमचा दही घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. अगदी हाताला आपल्या सहन होईल इतकं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला दही आणि तेल सर्व हे मस्त असं रव्याला चोळून हाताने लावून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण हळदीचं पाणी बनवून तयार केलेलं होतं, त्या पाण्याने आपल्याला मस्त असा हा गोळा मऊसूद मळून घ्यायचा आहे. हा गोळा आपल्याला छान असा मळायचा आहे, म्हणजे आपली पोळी सुद्धा मऊ आणि लुसलुशीत बनून तयार होते. बघू शकता तुम्ही. हळद पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे पोळीला छान असा रंग येते आणि एकसारखी अशी कणकीला हळद लागली जाते. बघू शकता तुम्ही इथे मी मस्त असा हा मऊसूत गोळा मळून तयार केलेला आहे. यावर मी थोडासा पाण्याचा चिपका देऊन यावर झाकण ठेवून 10 ते 20 मिनिटं असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण आपलं पुरण तयार करून घेऊ. डाळ सुद्धा आपली मस्त अशी शिजवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. हाताने अशा पद्धतीने इथे मी दाबून बघते. बघू शकता मस्त अशी आपली मऊसूत डाळ शिजून तयार झालेली आहे. एका चाळणीमध्ये ही डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी आपण बाजूला काढून घेऊ, म्हणजे कटाच्या आमटीसाठी आपल्याला हे पाणी वापरता येईल. अगदी आपल्याला सगळं पाणी सुद्धा यामधलं काढायचं नाही. थोडंसं यामध्ये राहू द्यायचं आहे. आता मी हे सर्व डाळ एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर ज्या ग्लासने आपण डाळ मोजून घेतलेली होती, त्याच ग्लासने अर्धा ग्लास मी यामध्ये साखर घालून घेणार आहे आणि अर्धा ग्लास गूळ घालून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी पूर्ण साखर किंवा पूर्ण गूळ सुद्धा वापरू शकता. पण अर्धा गूळ आणि अर्धी साखर छान असं पुरण लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. गूळ यामध्ये घालून हे आपल्याला इथे आता गॅसवर न ठेवता खालीच छान असं हलवून घ्यायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच गॅसवर ठेवून मस्त असं हे आपल्याला हलवत पुरण बनवून तयार करून घ्यायचं आहे. सध्या तर मी आता मीडियम गॅस ठेवलेला आहे साखर मेल्ट होईपर्यंत. हे सर्व आपल्याला कंटिन्यू हलवत 4 ते 5 मिनिटं असंच पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर आपलं पुरण हलकंसं घट्ट झालेलं आहे. इथे मी आता मात्र मीडियम गॅस करणार आहे आणि मीडियम गॅसवर मस्त असं पुरण परतून घेणार आहे.
पुरण आपण जितकं छान शिजवलं तितकी आपली पोळी सुद्धा छान बनून तयार होते आणि लाटायला सुद्धा हलकी जाते आणि फुटत अजिबात नाही. पुरण जर आपण कमी शिजवलं तर पुरणाची पोळी करताना फुटते. बघू शकता तुम्ही इथे आता आपलं पुरण छान असं घट्ट झालेलं आहे. आता मी परत फक्त हे 5 मिनिटं पुरण परतून घेणार आहे. इथे आपल्याला अशा पद्धतीचं उचटणं किंवा काही आपण जो चमचा असेल तो उभा करून बघायचा आहे. उभा राहिला की आपलं पुरण बनून तयार झालेलं आहे. रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे, म्हणजेच आपलं पुरण बनून तयार झालेलं आहे. यामध्ये लगेचच वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे. पुरण छान असं मिक्स करून आपल्याला इथे गॅसच्या खाली उतरून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं पुरण न वाटता असं वाटते की पुरण बनून तयार झालेलं आहे. फक्त आपण हे मॅशरनी 2 मिनिटं असं मॅश करून घेऊ. लगेच आपलं पुरण बनून तयार होईल. पुरण यंत्र किंवा चाळणी न वापरता आपलं हे पुरण मस्त असं बनून तयार होते किंवा मिक्सर सुद्धा वापरायची गरज नाही. बघू शकता तुम्ही अगदी 5 मिनिटात मस्त असं लोण्यासारखं आपलं हे पुरण बनून तयार झालेलं आहे. एक सुद्धा डाळ तुम्हाला यामध्ये दिसणार नाही. पुरणाची डाळ जर आपण छान शिजवली तर आपल्याला ती बाधत सुद्धा नाही आणि पुरण अगदी पटकन असं बनवून तयार होते. अशाच पद्धतीचं आपल्याला पुरणपोळीसाठी पुरण हवं असते. अगदी पेढ्यासारखं आपलं हे पुरण बनून तयार झालेलं आहे. इथे मी पुरण हलकंसं थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या पुरणाचे छान असे गोळे बनवून तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला आता जितपत छोटी किंवा मोठी पुरणपोळी आवडत असतील तितके तुम्ही मोठे किंवा छोटे याचे गोळे बनवून तयार करून घेऊ शकता. आपल्याला असं हाताने गोळा दाबून बघायचा आहे. तेव्हा म्हणजे जर पुरणाचा गोळा फुटला नाही तर समजून घ्यायचं आपलं पुरण असं व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे. इथे मी अशाच पद्धतीने 4 ते 5 गोळे बनवून तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपली जे मळून तयार करून घेतलेली कणिक होती ती सुद्धा छान अशी भिजलेली आहे. या गोळ्यामधला मी अगदी लिंबा इतका गोळा घेणार आहे. तुम्ही इथे छोटा किंवा मोठा तुमच्या आवडीनुसार पिठाचा गोळा घेऊ शकता. इथे मी आता थोडंसं गव्हाचं पीठ पोळीवरती असं लावायला घेतलेलं आहे. हे आता आपल्याला पोळी छान अशी लांब लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघितलं असेल मी केवढा गोळा घेतलेला होता. त्यानंतर जो आपण पुरणाचा गोळा बनवून तयार केलेला होता तो यावर ठेवून घ्यायचा आहे. हाताने हा थोडासा चापट करून घ्यायचा आहे. त्यावर हलकसं पीठ लावून पोळी अशी त्यावर आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि हाताने हलकसं दाबून चाकूनी किंवा उचटण्याने असे त्याचे बाजूचे काठ कट करून घ्यायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही आपली पोळी बनवून तयार होते. तुम्ही जर एकदा बनवायला लागले तर अगदी सोपी पद्धत वाटेल. असे हलकेसे काठ हाताने दाबून थोडंसं पीठ लावून मस्त अशी आपल्याला ही पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी एकसारखी ही पुरणाची पोळी आपली लाटून तयार होते. तुम्हाला माझी ही पुरणपोळी बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशी आपल्याला ही एकसारखी पोळी लाटून तयार करून घ्यायची आहे. अगदी आपलं हे पुरण काठोकाठ पोचते. अशा पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळी बनवून तयार केली तर बघू शकता तुम्ही अगदी पातळ आणि मस्त अशी आपली ही पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे. इथे आता मी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे. त्यावर चमचाभर तूप घालून घेऊ आणि इथे आता आपल्याला छान अशी पुरणपोळी मध्यम गॅसवर भाजून घ्यायची आहे.
एका साईडनी आपली पुरणपोळी हलकीशी भाजून झाली की लगेचच दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण इथे भाजून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली पुरणपोळी टम्म फुगलेली आहे. तूप लावून घेऊ वरती. तुम्ही इथे तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या बनवून तयार करून घेणार आहे. एका प्लेटमध्ये पुरणपोळी काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहे. चला तर मग आता आपण कटाची आमटी सुद्धा बनवून घेऊ. त्यासाठी इथे जे आपण डाळीचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मसाल्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे. 4 कांदे असे गॅसवर अख्खे भाजून घेतलेले आहे. अर्धी वाटी खोबरं कट करून घेतलेलं आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आलं घेतलेलं आहे आणि लसूण सुद्धा घेतलेला आहे. हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घातलं तरी चालते, पण जितकं पाणी तुम्ही कमी घालता येईल तितकं कमी घालून छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या कटाच्या आमटीचं मस्त असं वाटण बनवून तयार झालेलं आहे. लगेचच फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी मी इथे सर्वात आधी 2 पळ्या तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. फोडणीला जिरे घालून घेऊ. मोहरी आवडत असेल तर मोहरी सुद्धा घाला. नंतर लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला इथे मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मी वाटण परतताना मीडियम गॅस ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही आपल्या वाटणाला इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे. लगेचच यामध्ये 1 चमचा भरून धना पावडर, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मोठा चमचा भरून किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ. मीठ घातल्यावर आपल्याला हे सर्व आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता ओले आणि कोरडे मसाले छान असे मिक्स करून घेतलेले आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेणार आहे. हे सर्व आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल आपल्या भाजीला मस्त अशी तर्री येईल. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटानंतर मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. लगेचच यामध्ये जे आपण डाळीचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि जितपत तुम्हाला यामध्ये रस्सा हवा असेल तितकं तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि कटाच्या आमटीला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली चमचमीत अशी गटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी.